अरे काय झालं पोर हो, असे 12 काऊन वाजवले तोंडावर? तुम्ही तुरीगिरी सोंगायला आलते ना बाबा, तुम्ही तर म्हणत बात सोंगतो आम्ही. आता काय झालं? काय बोले भारी बापा ते बा मनगट दुखा लागलं ते ओढ ओढ बापा इळा काय खरंय ते तसं बसतो म्हणलं आम्हाला वाटलं सोपं आहे का नू आलतो आम्ही बाबा शाळाच पुरती आमची काय खरं इकडं का रे मग हे शेतकरी लोक कसे करत असतील? बापा त्याच मोल करू नये त्याचे इतके कष्ट कोणीच करू शकत नाही सोपं नाही आम्ही आज आलो तर आमची फाटली बंदी म्हणलं नाका तोंडात घाम चालला सोपं आहे का बापा हे मायाबीन मला तर उलचक परत ताणच लागते रे भाऊ लय घाम चालला आपल्या अंगातून हे नाक बांधलं मी मरफल मग बरगाडा दुखा लागले रे भाऊ आता आपल्याकडून नाही जमत भाऊ बापा ते काय आम्हाला रोज द्यायचा का नाही द्यायचा ते पहा तुम्ही आम्ही जातो बाबा घरी. अरे भाऊ एवढं सोंगून द्या ना, काय वजी वजी तुमच्या मनान घ्या काय घ्यायचं ते. मग बुडा मला मस्त म्हणे बाबू शाळा शिक रे बाबू शाळा शिक रे बाबू मटा चटा ते शाळाले आता काय घ्या या कापा सोयाबीनी काय म्हणतात तुरी कापा तुरीचा सीझन आहे बाबा ध्यानच येत नाही. अरे पान लगाव तेवढं वजी वजी ध्यान करून रोजदारी शिल्लक घ्या. अहो पण तेच मोठा झाड आहेत ना तुमच्या तुरीचे बापा कुऱ्हाडीने कापा जोगते झाड आहेत ते आणि यानं कधी कापा ना आम दोघा मिळून तूर कापणं पुढे राहिले असे झाड आहेत तुमचे हे बा मा मनगटात गोळ्या उठ राहिली इकून पा हात कसं झाला आपला लाल चटक पडला हो पा जरा अरे तो हातच लाल पडला आपला काय काय लाल पडलं काय काय सांगू बापा तुम्हाला बघा बघ भूक लागली भाकरी दाबल्या बंदे आम्ही तरी बिन आणि आता दुखा लागली पाठ हात बरगाड सगळं दुखा लागला आता चालन रे लगाव घरी मग आपल्या गुन्हा जमू राहील ते पाणी चरून जाऊ दे ना काका आम्हाला घरी आम्हाला का माहिती की आवड तुरी म्हणून तुमची जाऊ दे काका लगे. बर बर बा तुमच्या हिशोबानं आपला काय जोर आला बा तुम्ही नाही म्हणलं तर पहा बा तुमच्या हिशोबानं मग. हा खरंच हो काका लय चांगली आहे तुम्ही तुम्हाला चांगलं हो बाबा तुमचं तुम्ही आम्हाला लवकर सुट्टी दिली तुम्हाला मस्त असं पुण्य भेटे तुम्हाला चांगलं लगे. काय विषय नाही रे पोरं जा घरी. तुमच्यावर का जोर आहे का बा हो? तुम्ही जेव्हा जायचं तेव्हा घरी जाऊ शकता.